चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य मातोश्री शकुंतलाताई आपटे महाराज यांच्या तो महासुखाचा निमदा पावे या पुस्तकातील अलिप्तताबद्दल प्रथम गुण अलिप्तता हे आपण वाचणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असे हे योगी स्वतःची साधना जप तप जे काही असेल ते सतत चालू ठेवतात, पण आजूबाजूच्या लोकांना त्याविषयी कधीही काहीही कळू देत नाहीत. त्याचे कारण असे की ज्याला नियमित साधना तपाने आतून खरे सुख मिळालेले असते तो कधीच ते बाहेर बघायला किंवा दाखवायला जात नसतो. त्याला त्याची मुळी गरजच नसते. सुभाषितकारांनी मार्मिकतेने असे सांगितलेले आहे की आपला गुरुमंत्र, आपले गृहछिद्र, आपला अपमान वगैरे एकंदर 9 गोष्टी शहाण्यांनी जाणत्यांनी गुप्तच ठेवाव्यात. त्यांची वाच्यता कधीही करू नये, कारण त्यातच आपले हित असते. आयुर्वित्तम गृहछिद्रम मंत्रमौषधमेथुने दानं मानापमानौच नवगोप्यानि कारयेत. आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मंत्र, औषध, मैथुन, दान, मान आणि अपमान या 9 गोष्टी गुप्तच ठेवाव्यात. त्यांची वाच्यता शब्दांनी अथवा कृतीनेही कधी करू नये. हेच वचन दक्ष स्मृतीत येते. मात्र तेथे दानऐवजी तपो असा पाठ आहे. म्हणूनच स्मृतीनुसार परमार्थामध्ये महात्म्यांनी पहिली जी गोष्ट गुप्त ठेवायला सांगितली आहे ती म्हणजे तप. आपण स्वतः जे काही साधन करत असतो त्याबद्दल दुसऱ्याशी कधीही अवाक्षरसुद्धा बोलू नये. जर तसे बोलले गेले नाही तरच ती खरी साधना म्हणवली जाते. योगी हे याबाबत दक्षच असतात. आता जगात वावरणाऱ्या योग्यांना आपण ओळखायचे तरी कसे, तर त्यांच्या वागण्या बोलण्यावरून. त्यांचे विशिष्ट गुण, त्यांची स्वभावचिन्हे शाखांनी ठिकठिकाणी सांगितलेले आहेत. आपण त्यापैकी काही महत्त्वाचे गुण येथे बघूया. योग्यांचा पहिला गुण, योग्यांचे प्रथम स्वभावचिन्ह म्हणजे त्यांची अलिप्तता. ते सगळ्या गोष्टी करत असतात खरे, पण तरी ते कशातही लिप्त नसतात. यावर तुम्ही म्हणाल की अशा दोन्ही बाजूंनी बोलू नका, पण मी यासाठी वेळोवेळी प्रत्यक्ष अनुभवलेली उदाहरणेही देणार आहेत. श्री बुवा महाराजांची कथा. पुण्याला परमपूज्य श्री मधुबुवा महाराज पिंपुटकर म्हणून एक अत्यंत थोर असे पारमार्थिक अधिकारी गृहस्थ होते. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे इंद्रियांचे धनी ते हे जाती समजूनी अशीच त्यांची अंतरंग स्थिती होती. जेव्हा ते आपल्याच तंद्रीत असायचे तेव्हा ते आपल्या उजव्या पायाच्या एका अंगठ्यावर भिंगरीसारखे फिरत राहायचे. शेजारपाजारांची त्यांना ओळखणारी काही मुले त्यांच्या पाठीमागून द्यायची. का तर बुवा महाराजांना कोणाचा धक्का लागू नये म्हणून. ते बरेचदा असे आपल्याच तंद्रीत असायचे. एके दिवशी मी सहजच त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी मला विचारले की काय ग पोरी, सरबत पितेस का? बघा आलेल्या माणसाचे आदरातिथ्य करावे, त्याला काही क्षेमकुशल विचारावे इत्यादी सर्व लोकोपचार ते व्यवस्थित करीत. त्यात कधी ते चुकत नसत. त्यांनी मला सरबत पितेस का असे विचारल्यावर मी त्यांना म्हणाले की नको बुवा आजोबा, त्यापेक्षा नुसतेच माझ्याशी बोलत बसाना. तर त्यावर ते आग्रहाने म्हणाले की अगं नुसतेच बसा काय, पी की सरबत. त्यावर मी बरे म्हटले. मग बुवा महाराजांनी एक मोठे पातेले घेतले आणि त्यात पाणी घेऊन मीठ घातले. मग बाजूलाच पडलेली एक लिंबाची फोड घेतली. ती अगदी लहानशीच वाळकी फोड होती. ती पातेल्यात पिळताना बुवा महाराज मला म्हणाले, अरे साखर संपली ग.
ते ऐकून मी त्यांना म्हणाले, बुवा आजोबा, मी घेऊन येऊ का साखर? त्याच वेळेस मी खालून लिंबूही घेऊन येणार होते. माझ्या मनात विचार आला की आता ते मिठाचे पाणीच आपल्याला प्यावे लागणार, पण इलाज नाही. एवढ्या प्रेमाने देत आहेत तर आपल्याला प्यायला हवे, नाहीतरी कसे प्यायचे? सरबताची तऱ्हा. त्यांना तर कशाचेच काही नसायचे. त्यामुळे ते मला हसून म्हणाले, अगं, साखरेपासून काही अडलं आहे काय? तर मी म्हणाले, नाही, काही अडले नाही, असे नाही, पण सरबत करत आहे म्हणून मी आपले विचारले." त्यावर ते म्हणाले, नाही नाही, त्याची काही जरूर नाही, तू आपली बैस शांतपणे. मी बरे म्हटले आणि गुपचूप बसले. बुवा महाराजांनी ती एवढीशी वाळलेली लिंबाची जी फोड होती तेवढीच फक्त त्या पाण्यात पिळली होती. तिच्यातून थेंबर तरी रोज त्यात पडला होता की नाही कुणास ठाऊक. मला आपली काळजी वाटत होती की आता आपण कोणते रसायन पिणार आहोत देव जाणे. इकडे बुवा महाराज आपले पातेल्यातले पाणी बराच वेळ ढवळत बसले होते आणि त्याच वेळी एकीकडे मला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गोष्टी सांगत होते. शेवटी एकदाचे त्यांचे ते सरबत ढवळून झाले. मग त्यांनी मला विचारले की पितेस का? आणि त्यांनी ते पातेले तसेच माझ्या हातात दिले. मी त्यावर जरा बिचकतच, हो पिते की, असे म्हणाले. मला वाटले येथे कुठे एखादा ग्लास, कप असे काहीतरी असेल की त्यातून आपल्याला ते सरबत पिता येईल. पण आता ते शोधायचे तरी कुठे? तितक्यात बुवा महाराज पुन्हा मला घाई करत म्हणाले की पी पी, नाहीतरी तुझ्यासाठीच केले आहे. मी त्यांना म्हटले, अहो बुवा आजोबा, 2 घोट तुम्ही प्या ना. तर ते मला म्हणाले, नको, आम्हाला त्याची काही गरज नाही, तू पी. मी मग नाईलाजाने तोंड वाकडे करून आता मिठाचे पाणी आणि त्याची पिळलेले एवढेसे लिंबू असे सरबत प्यायचे म्हणून ते रसायन प्यायला सुरुवात केली. पण खरे सांगते, त्या सरबता इतके सुमधूर आणि इतके सुंदर, इतके चविष्ट सरबत मी आजतागायत कुठेही प्यायले नाही. इतके ते सरबत रुचकर होते, शक्तीच प्राणांना पोचते. आता ही चव त्या सरबताला कशी आली? तर हे जे योगी असतात त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त असतात. ते प्रत्येक वेळी त्या सिद्धी वापरतातच असे नाही, त्यांच्याकरवी त्या सिद्धीचा दरवेळेस वापर होतोच असे नाही, परंतु न कळत त्यांच्या हाताला असा गुण आलेला असतो. म्हणजे बघा ना, ये बैस म्हणाले म्हणजे म्हटले तर व्यवहार होते, पण स्वतः खरेच त्यात होते का? तर मुळीच नाही. साखर वगैरे पदार्थ संपले तरी त्यांना काहीही फरक पडत नव्हता. त्यांच्या घरात साठवलेले असे काही नव्हतेच मुळी. मी नंतर त्यांना न राहून विचारले की बुवा आजोबा, तुम्ही जगता तरी कसे? त्यावर ते हसतच मला म्हणाले, अगं, जगायचे कशावर असते? साखरेवर आणि मिठावर का जगायचे असते? ते ऐकून मी त्यांना विचारले की बुवा आजोबा, मग तुम्ही काय करता? तुमचे प्राण कशावर पोचले जातात? त्यावर ते मला म्हणाले की अगं, या देहातले जे प्राण आहेत ना, त्यांचा ताबा त्या शक्तीने घेतलेला आहे. ती सद्गुरू शक्तीच या शरीराला जे काही हवे असते ते सगळे पुरवत असते. अन्न काय पुरवेल अशी ताकद ती शक्ती पुरवते. तीच प्राणांना व शरीरालाही पोचत असते. असे हे योगी जगावेगळे व विलक्षण असतात. त्यांच्या तोंडून एखादे वेळी असे मार्मिक अनुभवाचे बोलणे होते किंवा त्यांच्या मुखात